संकेत मिळाला आहे। आता तुच्छ वानराची शेपूट जाळून टाका। बंधू, काय झाले? लक्ष्मण, जर हा ध्वनी हनुमानांनी ऐकला तर ते समजून घेतील की ते एकटे नाही, आम्ही देखील सोबत आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम। वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि
पुत्र पवन सुत नामा। जय 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 हनुमान महावीर हनुमान। जय 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 हनुमान महावीर हनुमान। सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिया। सनिकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सब सुख लहई तुम्हारी सरना तुम जय श्री राम। माते, हा गोंगाट कसला? हा गोंगाट लंकावासियांचा आहे सीते। हनुमानाने लंकेमध्ये हाहाकार माजवला आहे। पुत्र,
आज्ञा पिताश्री. आपणास आणखीन एक महत्वपूर्ण कार्य करावयाचे आहे. शनिदेव रावणाच्या बंदिवासात आहेत. आपणास त्यांची सुटका करावयाची आहे. जशी आपली आज्ञा पिताश्री. जय श्रीराम. नाही, आम्हाला त्याचं शीर कापायचं आहे. तो लंकेचा शत्रू आहे. त्या वानराने लंकेत उच्छाद मांडला आहे. परंतु तुम्ही सगळे मिळून त्या एका वानराला पकडू शकत नाही. जा आणि जाऊन पकडा त्याला. क्षमा करावी महाराज, आम्ही खूप शोधले महाराज त्याला, परंतु तो कुठेही दिसला नाही. कुठेही दिसला नाही? गेला कुठे तो? जा आणि शोधा त्याला. प्रणाम शनिदेव. मी आपला ऋणी आहे हनुमान. आमची इच्छा आहे की आपण आमच्याकडे काही मागावे आणि आम्ही ते पूर्ण करू. शनिदेव, आमची मनोकामना आहे की प्रभू श्रीराम आणि माता लवकरात लवकर एकमेकांसमोर यावे. जर आपण माझी ही इच्छा. आपली ही इच्छा संपूर्ण विश्वाची इच्छा आहे हनुमान. आपण तर राम भक्त आहात, राम सेवक आहात. प्रभू राम आणि देवी सीता यांचे भेटणे तर अटळ आहे आणि लवकर, अगदी लवकरच हे होईल. आपण आज आम्हाला रावणाच्या कैदेतून मुक्त केले. आजपासून हे त्रिभुवन आपल्याला संकट मोचन म्हणून ओळखेल. जे कोणी तुमचे स्तुती गान गातील ते पापांपासून मुक्त होतील. आमच्या वक्रदृष्टीमुळे ज्यांची वाईट दशा आरंभ झाली असेल, जर ते आपले दर्शन करून आपली पूजा करतील, त्यांच्यावर आमच्या वक्रदृष्टीचा कोणताही प्रभाव होणार नाही. त्यांची 7.5 सुसह्य होईल. मी आपला अनुग्रही आहे शनिदेव. शनिदेवांची वक्रदृष्टी पडल्याने लंकेचा विनाश होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. जय श्रीराम. ये आमच्या महापराक्रमी पुत्रा. प्रणाम पिताश्री. तू त्या वानराला मृत्यूदंड दिलास का? क्षमा असावी पिताश्री.
मी त्या वानराला मृत्यूदंड अवश्य दिला असता. मी त्याचा प्रत्येक दिशेला शोध घेतला, परंतु तो मला कुठेच दिसला नाही. लंकेश त्या वानराने लंकेची प्रतिष्ठा, लंकेची अभेय आणि अजेय प्रतिमेला कलंकित केले आहे. पिताश्री, त्या वानराने आपले शस्त्र भंडार उद्ध्वस्त केले. पिताश्री, आपल्या शस्त्र बनवणाऱ्या कारखान्याला नष्ट करून टाकले त्या वानराने. क्षमा करा पिताश्री. त्या दुष्ट वानराने आमच्या सैनिकांच्या कक्षाचा एवं त्यांच्या भोजन सामुग्री कक्षाचा पूर्णतः नाश केला आहे. पिताश्री. पुत्र वीरंतक, तू काय समाचार आणलायस? चांगला की वाईट? वाईट पिताश्री. त्या वानराने आपल्या रथाची चाकं बनवणाऱ्या शिल्पशाळेला देखील जाळून खाक करून टाकले आहे. महाराज प्रणाम. त्या वानराने शनिदेवाला मुक्त केले. प्रणाम माते. हनुमान, आम्हाला आपली काळजी वाटत होती. माते, आपली कृपा आणि आशीर्वाद दोन्हीमुळे मी रावणाचे सैन्यबल आणि मनोबल दोन्हीला अतिक्षती पोहोचवून आलो आहे. लंका दहन करून रावणाच्या आत्मविश्वासाला तडा देऊन आलो आहे. लंकेच्या तटबंदीला तोडून लंकेच्या शस्त्र भंडाराला उद्ध्वस्त करून आलो आहे. मी त्या अहंकारी रावणाला संकेत देऊन आलो आहे की वेळ आल्यावर संभव आहे की तो समुद्राच्या लाटांना थांबवू शकेल, परंतु तो प्रभू श्री रामांच्या आक्रमणाला थांबवू शकणार नाही. जर का तो किंचितही बुद्धिमान असेल तर आपणास संपूर्ण सन्मानासहित प्रभू श्री रामांकडे सुपूर्द करेल. नाही, कदापि नाही. जर कोणी स्वप्न बघत असेल की आम्ही सीतेला रामाकडे परत पाठवू, तर तो दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस समजत आहे. सीता लंकेतून कधीच जाणार नाही. ऐकलं तुम्ही? कधीच नाही. ते सगळं तर ठीक आहे पिताश्री, परंतु माझ्या मनात एक दुसराच विचार आला आहे. काय? पिताश्री, तो वानर स्वतःला रामाचा सेवक मानतो ना, आणि त्याची सूचना आपल्याला अशोक वाटिके शेजारील वाटिका उद्ध्वस्त होताना मिळाली होती. तर हे संभव आहे की तो वानर तेथे सीतेला भेटण्यासाठी आला असेल. तर मग हेही संभव होऊ शकतं की लंकेला जाळल्यानंतर तो वानर पुन्हा रामाची पत्नी सीतेला भेटण्यासाठी तिथेच जाईल. आणि जर हे संभव आहे तर मला आज्ञा द्यावी पिताश्री. मी या क्षणी अशोक वाटिकेत जाऊन त्या वानरावर निर्बंध लावतो. नाही इंद्रजीत, अशोक वाटिकेत आमच्या शिवाय कोणीही पुरुष जाऊ शकत नाही. आणि तू बोलत आहेस ते जर सत्य असेल, तो वानर जर आम्हाला अशोक वाटिकेत सापडला तर आम्ही त्याला तिथेच त्याच क्षणी मृत्यू दंड देऊ. इंद्रजीत, हा रावण त्या वानराचा वध करूनच परत येईल. जोवर प्रभू श्री रामांचा आशीर्वाद सोबत आहे तोपर्यंत मृत्यूही माझ्या निकट येणार नाही. परंतु हनुमान, स्वतःवर आलेल्या संकटापासून आपले रक्षण करायलाच हवे ना.
जा हनुमान, तुमच्या प्रभूकडे सुखरूप परत जा आणि त्यांना सांगा की त्यांची ही सीता आपल्या डोळ्यात प्राण आणून त्यांची प्रतीक्षा करते आहे. जर विलंब झाला तर त्यांना आपल्या सीतेचे मृत शरीरही बघावयास मिळणार नाही. हा राक्षस पहा पहा पहा, लंकेश येत आहेत. जा पुत्रा जा. परंतु माते, मला आपल्याकडून एक चिन्ह हवे. जे चिन्ह पाहिल्यावर प्रभू श्रीरामांना विश्वास होईल की मी आपणास भेटूनच परतलो. चिन्ह हवे आहे? हनुमान, हे आहे ते चिन्ह जे रघुवीर अगदी व्यवस्थित ओळखतात. हे त्यांस दाखवले तर त्यांचा विश्वास बसेल की तुम्ही आम्हास भेटला होतात. जा हनुमान, तो दुष्ट रावण इथे येण्याआधी निघून जा. जशी आज्ञा माते. परंतु मी रावणाच्या भयाने जात नाही. त्याचा विनाश करण्याची शक्ती माझ्यात आहे. परंतु माते, हे कार्य प्रभू श्री रामांच्या हातूनच घडायला हवे. जय श्री राम. तर हा वानर तुला भेटायला आला होता? आम्हाला निरोप द्यायला आला होता की स्वतःला लंकेश म्हणवून घेणारा राक्षस किती नीच आहे. हो का? त्याने सांगितलं की त्रिलोकपती रावण नीच आहे आणि तू मान्य केलंस. तू अजून आमचा नीचपणा पाहिलाच कुठे आहे सीते? त्यापूर्वीच तुझ्या समक्ष तुझ्याच चितेला जळताना बघतोय. त्या वानराने तुझ्या लंकेची होळी केली. तुझे पुत्र अक्षय कुमार याचा वध केला. तरीही तुझा अहंकार गेला नाही अजून. अधर्मी, तू आम्हाला आमच्या प्रभूंच्या मृत्यूचं भय दाखवतोयस ना? आम्हास मायावी शक्तीने भ्रमित केलेस. परंतु आता आमचा विश्वास बसलाय की मृत्यूचा मृत्यू कुणी होऊच शकत नाही आणि तुझ्यासारखा भेकड कदापि नाही. सीते, दुष्टा, रघुवीरच तुझ्या मृत्यूचं कारण होऊन लंकेत येतील आणि मग विनाशच विनाश होईल. विनाश? लंकेश्वराचा विनाश? सीते, यापूर्वी की तुझा तो वनवासी भिकारी समुद्रापर्यंत पोहोचेल, आम्ही स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याचं शिर धडा वेगळं करू. आणि ज्या दिवशी आमचा खडग रामाच्या रक्ताने स्नान करेल, त्याच दिवशी आमचा आणि तुझा विवाह होईल. कारण हेच तुझं भाग्य आहे.
आणि हेच आमचंही भाग्य आहे आणि हे सर्व विधिलिखित आहे सीते आणि भाग्य कधीही बदलता येऊ शकत नाही, इच्छा असूनही नाही। मन ही मन मुस्कात है, मुँह में है श्री राम। कुशल क्षेम पुछ मात की, लौट चले हनुमान। प्रभुवर की सेवा में सुफल, प्रभुवर की सेवा में सुफल, भक्त हनुमान। मन ही मन मुस्कात है, मुँह में है श्री राम। अंगद सेना के सहित देखे चारों, कब आएंगे लेके संदेशा, भई बहुत ही देर। सीता की चिंता में व्यथित, सीता की चिंता में व्यथित, राह तके श्री राम। मन ही मन मुस्कात है, मुँह में है श्री राम। मन ही मन मुस्कात है, मुँह में है श्री राम। बराच काळ झाला लक्ष्मण, आता आम्ही अजून प्रतीक्षा करू शकत नाही। जर आणखी विलंब झाला तर सीतेचा आमच्यावर जो विश्वास आहे तो राहणार नाही लक्ष्मण। आम्हाला सीतेचा शोध घ्यायला जावेच लागेल, जायलाच हवे। प्रभू श्रीरामांचा विजय असो। प्रभू, गुप्तचरांनी शुभ संदेश दिला आहे की युवराज अंगद यांच्या नेतृत्वाखाली जे वानर दक्षिण दिशेला गेले होते ते किष्किंधेत परत आले आहेत आणि ऐकलं आहे की वाटेमध्ये त्यांनी आमच्या प्रिय पितामहांच्या मधुवन नावाच्या सुंदर बगीच्यामधील सारे मध पहारेकऱ्यांकडून लुटून प्यायले आहे। प्रभू, याचा अर्थ असा आहे की सर्वच्या सर्व वानर समूह अतिप्रसन्न आहे, म्हणजेच ते सीता मातेचं ठिकाण शोधूनच आले आहे। प्रभू श्री रामांचा विजय असो, 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 प्रभू श्री रामांचा विजय असो। वानरांचा जय जयकार की जयघोष ऐकून वाटत आहे की हनुमान माता जानकीस भेटून आले आहे। प्रतीक्षा में सदा से, प्रतीक्षा में सदा से, जिसकी हर प्रातः निशा, जिसकी आहट सुन के हर्षित हो गई है हर दिशा, जिस घड़ी के आगमन से दूरतम हो जाएगा। प्रभू श्री रामांचा विजय असो, 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 प्रभू श्री रामांचा विजय असो। आपणा सगळ्यांना आमच्यामुळे खूप कष्ट घ्यावे लागले ना? देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तपस्या तर करावीच लागते प्रभू, आणि तपस्येला कोणीही कष्ट नाही म्हणत, कष्ट नाही मानत। आपल्याला संदेशवाहकांनी कळवलेच असेल प्रभू की आम्ही जानकी मातांचा ठिकाणा शोधला आहे आणि हनुमान तर 400 मैल समुद्र ओलांडून सीता मातांना भेटून देखील आले आहेत।
हनुमान, खरंच तू सीतेला भेटलास? हनुमान, त्या सकुशल आहेत ना? होय प्रभू, माता सीता अगदी मंगलकुशल आहेत. आम्ही त्यांना भेटूनच येत आहोत. हनुमान, आम्हाला असे वाटते ज्या डोळ्यांनी तुम्ही सीतेला बघितले त्याद्वारे आम्ही देखील त्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे. परंतु हे संभव नाही हनुमान. हनुमान, आता तुम्हीच आम्हाला सांगावे, कशा आहेत सीता? आमच्या सीतेस आमचे स्मरण होते. आपण हे विचारत आहात की त्या आपले स्मरण करतात की नाही? भगवान, आपण हे विचारावे की असा एखादा क्षण आहे का की जेव्हा त्यांना आपले विस्मरण झाले असावे? प्रभू, त्यांनी तर जसे आपल्या सभोवताल राम नावाचे वलय बनवले आहे आणि त्याच वलयामध्ये त्या अशा प्रकारे राहतात जसे एखाद्या शिंपल्यामध्ये एक पवित्र मोती. त्या ज्या आकाशाखाली राहतात, ज्या भूमीवर निद्रा घेतात, ज्या वायूद्वारे त्या श्वास घेतात, ती धरती, ते आकाश, तो वायू, हे सगळे त्यांच्यासाठी प्रभू श्री रामच आहेत. त्यांच्या चहूबाजूला श्रीराम नसते तर त्यांनी केव्हाच आपले प्राण त्यागले असते. आपण तर मातेचा विश्वास आहात, त्यांचे प्राण आहात. आपलेच दर्शन करण्यासाठीच मातेने आपल्या प्राणाचा त्याग केला नाही. दिवस रात्र केवळ आपलीच प्रतीक्षा करत असतात. त्या निराश अवश्य झाल्या आहेत, परंतु राक्षसांनी घेरल्या गेल्या असूनही त्यांचे मनोबल अजूनपर्यंत खचले नाही. प्रभू, आपले त्यांच्यावरचे जे प्रेम आहे तेच त्यांचे सुरक्षा कवच आहेत, ज्या बळावर त्यांनी केवळ एका काडीला आपले शस्त्र बनवून त्या पापी रावणाला स्वतःपासून दूर ठेवले. भगवान, जर आपण मातेला सुखरूप बघू इच्छिता तर आता क्षणभरही विलंब करू नये. ही सीता आपल्या डोळ्यात प्राण आणून त्यांची प्रतीक्षा करीत आहे. जर विलंब झाला तर त्यांचं आमचे मृत शरीर देखील बघावयास मिळणार नाही. नाही सीते, नाही. आता क्षणाचाही विलंब होणार नाही. पवन पुत्र हनुमानाच्या मदतीने आम्हाला तुमचा ठिकाणा कळला आहे. आता या विश्वातील कोणतीही शक्ती आम्हाला थांबवू शकत नाही. आपण संयम ठेवावा सीते. आम्ही येत आहोत, आम्ही येत आहोत सीते. हनुमान, सीतेने आमच्यासाठी काही संदेश पाठवला? काही म्हणाल्या आहेत का त्या? हो प्रभू, माता सीता हात जोडून म्हणाल्या की बंधू लक्ष्मणांना त्या जे अपशब्द बोलल्या त्यासाठी त्या क्षमस्व आहे आणि आपल्याला सुद्धा क्षमस्व आहे. त्यांच्या छोट्याशा चुकीची त्यांना एवढी मोठी शिक्षा द्यायला नको. आणि मग त्या मला म्हणाल्या की दिनांवर दया करणे तर आपला स्वभाव आहे. ह्या क्षणी त्यांच्याहून अधिक दिन दुसरं कोण असणार आहे? प्रभू,
हनुमान. आणि मग त्यांनी हा चुडामणी त्यांच्या निशाणी स्वरूपात दिला आणि म्हणाल्या की त्यांना हा विवाह समयी मिळाला होता. हनुमान, आपण अद्वितीय आहात. गरुड अथवा वायू व्यतिरिक्त कोणासाठी संभव नव्हते हे महान असंभव कार्य जे आपण करून दाखविले. हनुमान, जर आपली सोबत नसती तर आम्ही आपल्या मातांसहित आपल्या पूर्वजांना देखील सामोरे जाण्यात अयशस्वी ठरलो असतो. आपण कृपाळू आहात प्रभू. जे आपण सहज केले असते ते आमच्याकडून करून आपण या भक्ताला गौरवित करू इच्छिता. हनुमान, आपल्या या उपकाराची परतफेड करणं आमच्यासाठी संभव नाही. आम्हाला जन्मोजन्मांसाठी ऋणी बनविले. हनुमान, नाही प्रभू. प्रभू, आमचे स्थान तर आपल्या चरणांमध्येच आहे. उठा, आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. हनुमान, सांगा, आम्ही आपल्याला काय वरदान द्यावे? सांगा हनुमान. आपल्या या भक्तावर आपली कृपा दृष्टी असावी प्रभू, आणि आपल्या भक्तीमध्ये सदैव लीन असू द्या. तथास्तु. प्रभू श्री रामांचा, 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 प्रभू श्री रामांचा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर आपण माझे म्हणणे ऐकणारच नाही आहात. सीतेबद्दल तर अजिबात नाही. स्वामी, स्वामी, एवढे सगळे घडून देखील आपण. एवढं सगळं झाल्यानंतर असं काय घडलं मंदोदरी? लंका जळली आणि आपण विचारत आहात की काय घडले आहे? स्वामी, आपला पुत्र अक्षय कुमार मृत्यू पावला आहे आणि आपण विचारत आहात की काय घडले आहे? स्वामी, एक वानर आपल्या लंकेमध्ये येऊन आपली शक्ती, आपले शौर्य, सामर्थ्य, स्वामी, आपले मनोबळ, आपले तपोबळ सगळ्यांना आवाहन देऊन गेलाय. एक वानर, आणि आपण विचारत आहात की काय घडले आहे? मंदोदरी, तू विभीषण सारखाच वारंवार आमचा निश्चयभंग का करू इच्छितेस? तू आमची पत्नी आहेस की शत्रू? स्वामी, स्वामी, मी आपली पत्नी आहे म्हणूनच आपल्या हिताचे बोलत आहे आणि म्हणूनच आजही सांगते आहे. स्वामी, सीतांना रामांजवळ परत पाठवून द्यावे. मंदोदरी, स्वामी, स्वामी, समय आपल्यासाठी बरा नाही आहे आणि आम्हाला तर आपल्या भविष्याचा विचार करूनच काळजी वाटते आहे. भय, तुला आमच्या भविष्याबद्दल विचार करून भय वाटत आहे? भय ही आमचा दास आहे मंदोदरी. मंदोदरी, लंकेश अजय आहे, अमर आहे. स्वयं यमराज ही ज्याच्या भयाने ग्रस्त आहे त्याच्या विषयी विचार करून तुला भय वाटत आहे? राम आमच्या चरणांवर शीर नक्की झुकवेल. ज्या दिवशी तो असं करेल आम्ही त्याचं शीर धडापासून वेगळं करण्यात थोडाही वेळ लावणार नाही.
महाराज सुग्रीव, आज्ञा प्रभू. लंकेवरच्या आक्रमणाची तयारी सुरू करा. जशी आज्ञा प्रभू. प्रभू श्री रामांचा, 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 प्रभू श्री रामांचा.